ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती महाराष्ट्र अर्थात ADT बारामती, शारदाबाई पवार महिला आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज बारामती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. Hello students. इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्याससत्रामध्ये मी धनवे GH, शारदाबाई पवार महिला आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शारदानगर बारामती सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, मागील भागामध्ये आपण काय पाहिले त्या अगोदर थोडक्यामध्ये पाहूयात आणि पुढे जाऊयात. मागणीच्या किंमत लवचिकतेच्या बाबत आपण चर्चा केली. मागणीच्या किंमत लवचिकता मापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा आपण या ठिकाणी विचार करत होतो. पहिली पद्धत आपण पाहिली गुणोत्तर पद्धत किंवा त्याला आपण शेकडा पद्धत असं म्हटलेलं आहे. गुणोत्तर पद्धत किंवा शेकडा पद्धत आपण पाहिलेली आहे. प्रोफेसर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल या अर्थशास्त्रज्ञाने ही पद्धत विकसित केलेली असून यामध्ये किमतीतील शेकडा बदल आणि मागणीतील शेकडा बदल विचारात घेऊन त्या आधारे मागणीची लवचिकता मोजली जाते. याचे सूत्र आपण पाहिले. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल, अर्थात किमतीतील शेकडा बदलाने मागणीतील शेकडा बदलाला काय करायचं आहे, इथं भाग द्यायचा आहे आणि त्या आधारे मागणीची लवचिकता मोजायची आहे. ठीक आहे. एक उदाहरण आपण घेतलेलं होतं. मागणीची किंमत लवचिकता बरोबर 50% एवढा बदल मागणीत आहे आणि 25% एवढा बदल किमतीत आहे. तर याच्या आधारे याचं गुणोत्तर 2 आले आणि म्हणून मागणीची लवचिकता इथं काय आहे, 1 पेक्षा अधिक लवचिक आहे. हेच आपण काय केलेलं होतं, इंग्रजीमध्ये रूपांतरित केलेलं होतं. प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू पर्सेंटेज डेल्टा Q अपॉन पर्सेंटेज डेल्टा P. एक मोठे सूत्र आपण पाहिले होते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर डेल्टा म भागिले म पूर्ण भागिले डेल्टा क भागिले क. याचं रूपांतरण केलं असता मागणीची लवचिकता बरोबर डेल्टा म भागिले म गुणिले क भागिले डेल्टा क असं रूपांतरित सूत्र आलेलं होतं. डेल्टा म काय आहे, क काय आहे भाग पाहिला होता आपण. इंग्रजी रूपांतरित मोठं सूत्र आपण पाहिलेलं होतं. डेल्टा Q अपॉन Q पूर्ण भागिले P अपॉन डेल्टा P. याचा गुणाकारामध्ये रूपांतरित केलेलं डेल्टा Q अपॉन Q इंटू P अपॉन डेल्टा P. मागणीची लवचिकता वस्तूची किंमत आणि मागणीतील शेकडा बदल विचारात घेऊन आपण हे गुणाकार करून त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं होतं आणि मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी आलेली होती. आज आपण जे पाहतो आहोत ते मागणीची लवचिकता मापनाची पुढची पद्धत, अर्थात एकूण खर्च पद्धत. त्याला इंग्लिशमध्ये टोटल एक्सपेंडिचर मेथड असे म्हणतात. काय म्हणतात? टोटल एक्सपेंडिचर मेथड. मागणीची लवचिकता मापनाची एकूण खर्च पद्धत. पाहूया एकूण खर्च पद्धत काय आहे ते.
ही जी एकूण खर्च पद्धत आहे ही सुद्धा प्रोफेसर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनीच मांडलेली आहे. शेकडा पद्धत सुद्धा डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनीच मांडलेली होती आणि ही पद्धत सुद्धा कोणी मांडलेली आहे? डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनीच ही पद्धत विकसित केलेली आहे. काय केलं जातं या पद्धतीमध्ये? तर किमतीतील बदलाचा एकूण खर्चावर जो परिणाम होतो तो परिणाम या ठिकाणी विचारात घेतला जातो आणि त्याच्या आधारे मागणीची लवचिकता मोजली जाते. शेकडा पद्धतीमध्ये आपण काय करत होतो? तर किमतीतील बदलाला मागणी जो प्रतिसाद देते त्याचे जे प्रमाण आहे ते प्रमाण आपण विचारात घेत होतो. म्हणजेच मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने आपण भाग देत होतो. पण या ठिकाणी मात्र आपल्याला थोडंसं वेगळ्या अर्थाने पाहायचं आहे. किमतीतील बदल झाला असता किंवा किमतीतील बदलाला एकूण खर्चावर काय परिणाम होतो किंवा किमतीत बदल झाला असता एकूण खर्चामध्ये काय बदल होतो हे विचारात घेऊन त्या आधारे मागणीची लवचिकता इथं निश्चित केली जाते. ठीक आहे. काय केलं जातं? किमतीतील बदलाचा वस्तूच्या एकूण खर्चावर जो परिणाम होतो तो विचारात घेतला जातो आणि त्या आधारे मागणीची लवचिकता निश्चित केली जाते किंवा ठरवली जाते. म्हणजे इथं मागणी जी आहे, वस्तूची मागणी, त्याची नगदसंख्या हा भाग थोडासा गौण आहे आणि त्या वस्तूवर होणारा खर्च जो आहे तो विचारात घेतलेला आहे आणि म्हणून याला खर्च पद्धत असं म्हटलेलं आहे. वस्तूच्या किमतीत जो बदल होतो त्या बदलामुळे वस्तूच्या मागणीवर निश्चितपणे परिणाम होतो आणि त्याचा अंतिम परिणाम हा एकूण खर्चावर होतो आणि त्यामुळे एकूण खर्चामध्ये नेमका काय बदल झालेला आहे, किमतीतील बदलामुळे खर्चात काय बदल झाला याच्या आधारे मागणीची लवचिकता मोजली जाते. त्याला आपण एकूण खर्च पद्धत असे म्हणतो. अर्थात किमतीत झालेल्या बदलामुळे एकूण खर्चावर जो परिणाम होतो त्याची तुलना करून मागणीची लवचिकता जास्त, कमी किंवा एकक ठरवली जाते. म्हणजे 3 प्रकारची लवचिकता इथं मोजता येते. कुठली? जास्त, कमी किंवा एकक. मागणीची लवचिकता जास्त आहे की मागणीची लवचिकता कमी आहे की मागणीची लवचिकता एकक आहे हे या ठिकाणी ठरवले जाते. ठीक आहे. पाहूयात आपण काय आहे हे. आता पहिल्यांदा आपण मागणीची लवचिकता जास्त कशी असते, एकूण खर्च पद्धतीमध्ये मागणीची लवचिकता ही जास्त कशी असते ते पाहूया आणि मग पुढे जाऊया. ठीक आहे. बघा, ज्यावेळेला किमतीतील बदलामुळे, काय म्हटलेलं आहे, किमतीतील बदलामुळे एकूण खर्च वाढत असेल, किमतीतील बदलामुळे एकूण खर्च काय होत असेल, वाढत असेल, त्यावेळेला मागणीची लवचिकता ही काय असते, अधिक लवचिक किंवा जास्त लवचिक असते किंवा जास्त लवचिक आहे असे म्हटले जाते. ठीक आहे. काय म्हटलं मी, कळलं का? परत पाहूया आपण. ज्या वेळेला किमतीतील बदलामुळे एकूण खर्च वाढत असेल, किमतीतील बदलामुळे एकूण खर्चामध्ये वाढ होत असेल तर मागणीची लवचिकता काय असते, जास्त लवचिक असते किंवा अधिक लवचिक असते. म्हणजे E=1 असते. ठीक आहे. आपण काय करूयात, याचा एक तक्ता तयार करूया आणि तक्त्याच्या आधारे ही संकल्पना आपण समजून घेऊया किंवा जास्त लवचिक कशी असते ते समजून घेऊया. ठीक आहे. पहा, आपला जो तक्ता इथं दिलेला आहे, तक्ता काय आहे पहा.
इथं वस्तूची किंमत दिलेली आहे, त्या वस्तूचे मागणीचे नग जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि त्या वस्तूवर होणारा खर्च या ठिकाणी देण्यात आलेला आहे. वस्तूची किंमत 10 रुपये आहे, त्यावेळेला 6 नगांची मागणी आहे. तर एकूण खर्च किती झाला? एकूण खर्च झाला 60 रुपये. हा कसा काढला आपण? 10 गुणिले 6 बरोबर 60. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे? एकूण खर्च काढलेला आहे. आता इथं काय झालेलं आहे? वस्तूच्या किमतीत बदल झाला. वस्तूच्या किमतीमध्ये काय झालेलं आहे? इथं बदल झालेला आहे आणि वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलामुळे त्याचा एकूण खर्चावर काय परिणाम झालेला आहे? तर किंमत बदलल्यामुळे एकूण खर्चामध्ये काय झालेली आहे? इथं वाढ झालेली आहे. ठीक आहे. किंमत बदलल्यामुळे काय झालेलं आहे? एकूण खर्चामध्ये वाढ झालेली आहे. परत समजून घ्या. मागणीच्या लवचिकतेमध्ये जास्त लवचिक कधी असते? ज्यावेळेला किमतीतील बदलामुळे एकूण खर्च काय होत असेल? वाढत असेल. किमतीत बदल झाला तर खर्च काय होत असेल? वाढत असेल. टोटल एक्सपेंडिचर काय होत असेल? वाढत असेल. तर मागणीची लवचिकता काय आहे? जास्त लवचिक आहे किंवा एकापेक्षा अधिक लवचिक आहे असे म्हटले जाते. ठीक आहे. तक्ता परत एकदा पहा. बघा, इथं 10 रुपये किंमत आहे आणि 10 रुपये या किमतीला 6 नगांची मागणी आहे. म्हणजे 10 रुपये किमतीप्रमाणे आपण 6 वस्तू घेतल्या. ठीक आहे. 10 रुपयाला एक पेन याप्रमाणे आपण जर 6 पेन घेतले तर आपला त्या वस्तूवर, पेन या वस्तूवर किती खर्च झालेला आहे? 60 रुपये एवढा खर्च झालेला आहे. ओके. आता किंमत काय झाली? 10 रुपयावरून 20 रुपये झाली. तर खर्चामध्ये काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. त्या वस्तूवर आता किती खर्च होतो आहे? 100 रुपये. आता इथं मागणीवर आपण जास्ती फोकस केलेला नाही. मागणीचा आपण फार विचार केलेला नाही. आपण खर्चाचा विचार करतो आहोत आणि त्या आधारे मागणीची लवचिकता ठरवत आहोत. किंमत किती झाली? 20 रुपये. 5 नगांची मागणी केली गेली. 100 रुपये एवढा खर्च झाला. 20 गुणिले 5 बरोबर 100. 100 रुपये कसे काढले आपण? 20 गुणिले 5 बरोबर किती आलं? 100. म्हणजे 5 वस्तू घेतलेल्या आहेत आपण आणि 20 रुपयाला एक वस्तू आहे. 20 100. याप्रमाणे एकूण खर्च किती झाला? 100 रुपये. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे? वस्तूची किंमत 10 रुपयावरून 20 रुपये झाली. अर्थात किमतीमध्ये काय झालेला आहे? बदल झालेला आहे आणि किमतीमध्ये बदल झाल्यामुळे खर्च काय होतो आहे? इथं वाढतो आहे. किंमत बदलामुळे खर्चामध्ये वाढ घडून येत असेल तर मागणीची लवचिकता ही काय असते? एकक लवचिक असते. कळलं का? जाऊया पुढे आपण. आपण पाहतोय मागणीची लवचिकता कमी लवचिक कधी असते? एकूण खर्च पद्धतीप्रमाणे मागणीची लवचिकता कमी लवचिक कधी असते? पहा, ज्यावेळेला किमतीत झालेल्या बदलामुळे एकूण खर्चामध्ये घट होत असेल तर तेव्हा मागणीची लवचिकता ही एकपेक्षा कमी लवचिक आहे किंवा कमी लवचिक आहे असे म्हटले जाते. परत एकदा पाहूयात. मागणीची लवचिकता कमी लवचिक कधी असते? पहा, ज्यावेळेला किमतीत झालेल्या बदलामुळे एकूण खर्चामध्ये काय होत असेल? घट होत असेल
तेव्हा मागणीची लवचिकता ही एकापेक्षा काय असते, कमी लवचिक असते असे म्हटले जाते. म्हणजे काय होत आहे इथं, खर्च बदलतो आहे, किंमत बदलल्यामुळे किंमत काय होते आहे, बदलते आहे. आणि किंमत बदलल्यामुळे खर्च सुद्धा काय होतो आहे, बदलतो आहे. आणि तो पूर्वीपेक्षा काय होतो आहे, कमी होतो आहे. खर्चामध्ये घट होते आहे. खर्चामध्ये घट होत असेल तर मागणीची लवचिकता काय असते, अधिक लवचिक, कमी लवचिक किंवा एकापेक्षा कमी लवचिक असते. हे आपण तक्त्याच्या सहाय्याने समजून घेऊया म्हणजे जास्ती कळेल. पहा तक्ता काय आहे ते. तक्त्यामध्ये काय केलेलं आहे, वस्तूची किंमत 30 रुपये दाखवलेली आहे. इथं कमी लवचिक आहे. ठीक आहे. वस्तूची किंमत 50 रुपये असताना, किती असताना, 50 रुपये असताना खर्च किती होतो आहे, 100 रुपये एवढा खर्च होतो आहे. 50 रुपये या किमतीला किती खर्च होतो आहे, 100 एवढा खर्च होतो आहे. 50 रुपये किंमत, 2 नगांची मागणी आहे. 50 गुणिले 2 बरोबर किती आला खर्च, 100 रुपये एवढा खर्च झाला. आता किमतीमध्ये काय झालेला आहे, बदल झालेला आहे. किमतीत बदल झाल्याने खर्च काय झाला, कमी झाला. किंमत जी 50 रुपये होती ती 60 रुपये झाली आणि त्यामुळे 1 नगांची मागणी केली जाते. खर्च झाला 60 रुपये. काय झालेलं आहे इथं, किंमत बदलल्यामुळे खर्चामध्ये काय झालेली आहे, घट झालेली आहे. वस्तूची किंमत बदलल्यामुळे खर्चामध्ये काय झाली, घट झाली. जो खर्च किती होत होता, 50 होत होता तो आता किती होतो आहे, 100 होत होता तो आता 60 होतो आहे. 50 रुपये किमतीला 100 एवढा खर्च होत होता. आता 60 रुपये किंमत झाली तर खर्च किती होतो आहे, 60 होतो आहे. म्हणजे किंमत बदलल्यामुळे खर्च काय झालेला आहे, कमी झालेला आहे. त्यावेळेला मागणीची लवचिकता ही काय असते, कमी लवचिक किंवा एकापेक्षा ई इज लेस दॅन 1 असते असं आपण म्हटलेलं आहे. आपल्याला एकक लवचिक कधी असते, मागणीची लवचिकता हे एकक लवचिक कधी असते ते पाहायचं आहे. ठीक आहे, पाहूया आपण एकक लवचिक कधी असते ते. जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते म्हणजे किमतीमध्ये बदल होतो. किमतीमध्ये काय होतो, बदल होतो. जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते मात्र एकूण खर्च काय राहतो, स्थिर राहतो. किंमत कमी होते किंवा वाढते, खर्च मात्र काय राहतो, स्थिर राहत असेल तेव्हा मागणीची लवचिकता हे काय असते, एकक लवचिक असते किंवा एकक लवचिक आहे असे म्हटले जाते. ठीक आहे. म्हणजे इथं अर्थात किंमत बदल होऊनही, किमतीत बदल होऊनही जर खर्च बदलत नसेल, किमतीतील बदलाला खर्च प्रतिसाद देत नसेल तर मागणीची लवचिकता ही काय असते, एकक लवचिक असते. आलं लक्षात, परत एकदा सांगतो लक्षात घ्या. किमतीत बदल होऊनही खर्च कायम राहत असेल, तेवढाच राहत असेल, बदलत नसेल
म्हणजे किमतीतील बदलाला खर्च प्रतिसाद देत नसेल किंवा किमतीतील बदलामुळे खर्चात बदल होत नसेल तर मागणीची लवचिकता ही काय असते? एकक लवचिक असते. काय असते? एकक लवचिक. ठीक आहे. तक्त्याच्या सहाय्याने आपण पाहूया. तिथे एकक हवा आहे. पहा तक्ता. तक्त्याचं निरीक्षण करा म्हणजे तुम्हाला कळेल. इथं किंमत किती आहे? 30 रुपये एवढी किंमत आहे आणि 30 रुपये या किमतीला 4 नगांची मागणी आहे. एकूण खर्च किती झाला? 120. ठीक आहे. कसा आला 120? 30 गुणिले 4 बरोबर 120. ठीक आहे. आता काय झालेलं आहे? किमतीमध्ये बदल झालेला आहे. किमतीमध्ये काय झालेला आहे? इथं बदल झालेला आहे. किंमत 30 वरनं काय झालेली आहे? 40 झालेली आहे. त्यावेळेस 3 नगांची मागणी झालेली आहे. खर्च मात्र 120 एवढाच आहे. आलं लक्षात काय म्हटलं मी? किमतीत बदल होऊनही एकूण खर्च स्थिर राहत असेल, एकूण खर्चामध्ये बदल होत नसेल तर मागणीची लवचिकता ही काय असते? एकक लवचिक असते. एकत्रित तक्ता आपण पाहूयात. या तक्त्यामध्ये हा जो भाग आहे हा आपण पाहायचा नाही, तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या. वस्तूची किंमत 10 रुपये असताना 6 नगांची मागणी आहे. ₹10 किमतीला 6 नगांची मागणी आहे. एकूण खर्च किती झाला? 60 रुपये. किंमत बदलली, 5 नगांची मागणी झाली, खर्च झाला 100 रुपये. काय झालेलं आहे इथं? किमतीत बदल झाल्यामुळे एकूण खर्च काय झालेला आहे? वाढलेला आहे. काय म्हटलं मी? किमतीत बदल झाल्यामुळे एकूण खर्चामध्ये काय झालेला आहे? बदल झालेला आहे. तो बदल कसला आहे? वाढलेला आहे. किमतीत बदल झाल्यामुळे खर्च वाढत असेल तर मागणीची लवचिकता काय असते? जास्त लवचिक असते. ठीक आहे. लवचिकता काय असते? जास्त लवचिक असते. ठीक आहे. किमतीत बदल झाल्यामुळे खर्च काय होत असेल? वाढत असेल तर मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक किंवा अधिक लवचिक असते. आता पहा एकक असते कधी. इथे एकक आहे. किंमत बदलली. किंमत 30 रुपये होती, 4 नगांची मागणी होती, 120 एवढा खर्च होता. किंमत 30 वरनं काय झालेली आहे आता? 40 झालेली आहे. त्यावेळेस 3 नगांची मागणी केली जाते. खर्च किती झाला? 120. म्हणजे 30 रुपये किमतीला पण 120 नगांचाच खर्च आहे. 120 रुपये एवढाच खर्च आहे. 40 रुपये किमतीला पण 120 एवढाच खर्च आहे. किमतीत बदल होऊनही खर्चात बदल होत नसेल, किंमत बदलून सुद्धा खर्च स्थिर राहत असेल तर मागणीची लवचिकता काय असते? एकक लवचिक असते. काय म्हटलं मी? किमतीत बदल होऊनही खर्च स्थिर राहत असेल तर मागणीची लवचिकता ही
एकक लवचिक असते. ठीक आहे. पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. किंमत 50 रुपये आहे. 2 नगांची मागणी आहे. 100 रुपये एवढा खर्च आहे. ठीक आहे. किंमत किती आहे? 50. 2 नग एवढा खर्च, 2 नग एवढा मागणी आहे. 100 रुपये एवढा खर्च आहे. 50 गुणिले 2 बरोबर 100. किंमत 60 झाली. किंमत बदलली. 1 नगांची मागणी केली जाते. खर्च झाला 60 रुपये. किंमत बदलल्याने खर्च जर कमी होत असेल तर मागणीची लवचिकता काय असते? एकापेक्षा कमी लवचिक असते. ठीक आहे. जास्त लवचिक कधी असते? किंमत बदलली, खर्च पूर्वीपेक्षा अधिक होत असेल तर जास्त लवचिक असते. किंमत बदलली, खर्च स्थिर राहत असेल तर एकक लवचिक असते. किंमत बदलली, खर्च कमी होत असेल तर मागणीची लवचिकता कमी लवचिक असते. अगदी थोडक्यामध्ये रिव्हिजन घेतो आहे आणि आपण थांबूया. मागणीच्या लवचिकता मापनाच्या 2 पद्धती आपण पाहिल्यात. एक पाहिली शेकडा पद्धत, शेकडेवारी पद्धत किंवा गुणोत्तर पद्धत. कोणी मांडलेली आहे? अर्थातच डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी. ठीक आहे. दुसरी पद्धती आपण पाहतो आहोत ती आहे एकूण खर्च पद्धत. ही सुद्धा आपण पाहिलेली आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये परत हे रिव्हिजन घेऊया आणि थांबूया. डॉक्टर मार्शल यांनी ही पद्धत विकसित केलेली आहे आणि किमतीतील बदलाचा वस्तूच्या एकूण खर्चावर जो परिणाम होतो तो या ठिकाणी विचारात घेतला जातो आणि त्या आधारे मागणीची लवचिकता ठरवली जाते. वस्तूच्या किमतीचा एकूण खर्चावर होणारा परिणाम विचारात घेऊन त्या आधारे मागणीची लवचिकता ठरवणे, याला आपण काय म्हटलंय? एकूण खर्च पद्धत. तुलना केली जाते इथं. तुलना कशाची? किमतीतील बदलाची आणि एकूण खर्चातील बदलाची, त्याच्या परिणामाची तुलना केली जाते आणि याच्या आधारे मागणीची लवचिकता जास्त, कमी किंवा एकक काय आहे ते ठरवले जाते. याला आपण मागणीची लवचिकता मापनाची कुठली पद्धत म्हणतो? एकूण खर्च पद्धत. किमतीतील बदलामुळे एकूण खर्च काय होत असेल? वाढत असेल तर मागणीची लवचिकता अधिक लवचिक असते. ठीक आहे. कमी लवचिक कधी असते? किमतीत झालेल्या बदलामुळे एकूण खर्चामध्ये घट होत असेल किंवा एकूण खर्च कमी होत असेल तर मागणीची लवचिकता ही काय असते? कमी लवचिक असते. एकक कधी असते? किमतीतील बदलामुळे खर्च स्थिर राहत असेल, किंमत बदल होऊन सुद्धा खर्च काय राहत असेल? स्थिर राहत असेल तर मागणीची लवचिकता ही काय आहे? एकापेक्षा एकक लवचिक आहे किंवा लवचिकता E=1 आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने मागणीची लवचिकता एकक, एकापेक्षा जास्त किंवा एकापेक्षा कमी आपण मोजू
शकतो. तर या ठिकाणी आपण थांबतो आहोत. उद्या भेटूया परत. पुढची मापनाची पद्धत भूमितीय पद्धत पाहत असताना. तोपर्यंत धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू.